सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. माय नेम इज ऋत्विक. सो भाई आपण आलेलो आहे गणपतीपुळेला. म्हणजे मागे मुंबईला पोचलो होतो, त्यानंतर आता आपण आलेलो आहे गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळेला बघू शकता इथे आपण हॉटेल गेलं बढिया. आणि इथेच सगळे बोर्ड लागले आहे गणपतीपुळेवरून कुठे कुठे जायचं. मालेश्वर, कोल्हापूर, पनवेल, पणजी, महाबळेश्वर, कोल्हापूर, पनवेल, पणजी, म्हणजे दोन्ही साईडनी. इधर से या साईडनी मराठीत आहे, त्या साईडनी इंग्लिशमध्ये आहे. आणि हे हॉटेलवर मी आलं वरती ब्लॉग चालू करायला. खाली थोडं शाय फील होत होतं तर. आणि वरचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही, एकदम जोरदार. आणि दिसते की नाही माहीत नाही, पण तिकडे बघा, तिकडे पूर्ण तो समुद्र आहे. तो जो निळं निळं दिसत आहे ना, तो पूर्ण समुद्र आहे. आणि एकदम बढिया का व्ह्यू येतो, एकदम जोरदार आणि एकदम मस्त. काही काल सकाळी आम्ही 12 वाजता मुंबईवरून निघालो ठाणेवरनं. इकडे रात्री 9:30-10ला पोचलो. जेवण वगैरे केलं आणि काहीच कॅपॅसिटी नव्हती की ब्लॉग स्टार्ट करायची. म्हणून आता सकाळी उठल्यावर फ्रेश झालेलं एकदम बढिया. असं काही कपडे घातलेले, ब्लॅक टी शर्ट वगैरे. आणि आता चेकआउट करायचा टाईम झालेला आहे. आणि लगेच आपण आता चाललो आहे गणपती मंदिरात. आपल्याच गाडी जोडला होता. दूसरी पार्किंग नहीं बैठत का साला. ये हमारा ब्रदर अथर्व तिडके, जो की काय पोतं घेऊन चालतोय. अक्षय भाऊ गाडीची सेवा करताना. भाई एवढं मोठं देवस्थान आहे, मंदिर, पार्किंग नाही आहे भाऊ. पार्किंग एवढे उन्हात उभी आहे आपली. अबे मॅक्रेडियन आहे आपली. एवढे उन्हात उभी आहे आपली. अबे साले, जो माफ करना, मैं जो हा अक्षय भाऊ समजत नाही का तुम्हाला? मॅक्रेडियन उन्हात उभी करता. नुसती एक माणूस, एक फोन नाही काढत भाऊ. एक फोन बायकोचा. टॅलेंटेड माणूस आहे, माहित आहे. घरी जाऊन बत्ती मिळते म्हणून, है ना अक्षय? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कमेंट नाही करणार तो. हॅलो हॅलो. हा, आता गाडी पार्किंग लावली. तुम्ही जा अंदर, येऊ नका. पण रूम बघायला पाहिजे काय? हा ना, इकडे व्ह्यू चांगले होते. मग हा अथर्व आहे ना बोगस. हा, मी तूच आहे बोगस. आम्ही खाली गेलो असतो, बीच वरती गेलो असतो रात्री थोडं. आज कुठं जायचं आपल्याला? रत्नागिरी जायचंय. इकडे भाऊ पार्किंग नाही, बिलकुल पार्किंग नाही. आपल्या गाडीच्या बाजूला आपल्या इकडे शेगावला खूप पार्किंग आहे, मस्त बढिया. आपल्या बाजूला इलेक्ट्रिक होते माहिती सकाळी. तो जालन्यावर आला तुमच्याकडून मराठवाडा. अरे बापरे, त्याला विचार काय बोलू, डिझेल गाडी परवडतं बोलू. 3 मध्ये आले गाडी. एवढं स्वस्त? डिझेल आहे ना जुनी आली. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? ते गाड्या टाकल्या ना. नाही, मग हँडब्रेक काढला, गाडी स्टार्ट करत होता. हँडब्रेक काढला आणि गाडी स्टार्ट केल्या का, त्याला माहिती गिर होते. गाडी पुढे पुढे गेली. मी बोलला आता ठोकतोय पुढच्या शिफ्टवाल्याला न्यायला. पण त्या पाय फरकडत पुढं वाचला. बोललो आत. नंतर आतमध्ये ब्रेक दाबला. माहित आहे का, आपण गॅस स्टेशनवर उतरलो आखरीच्या बघ. अथर्वकडे आयटम बाहेर येतात माहित आहे. कैसी अपमानजनक बातें कर रहा लड़का, ये अश्लील है ये लोंडा. मेरा नाही, रियालिटी आहे, रियालिटी. नवीन वाली याला बोललो ही गेम असते गाडी काय रे. अरे जबरा गाडी आहे, मला खूप आवडते. नाही ती बरोबर तशीच आहे. भाई व्ह्यू बघ कम सही आहे, जबर. कम चांगलं, नशीब चांगलं नाही. गणपती पुढे आलो. सोबत दर्शन घेईल कोण नाही आपल्यासोबत. सिंगल माणसं. हे डबल माणसं, हे समोरचे आमच्या. मी पण सिंगल सिंगल गेले आत. मग ते आपल्यासाठी थोडी थांबणार आहे. एका गलावटी मनुष्यामुळे आम्हाला जायला लागतं आहे पार्किंगमध्ये. पहिलेच बोललेलो पार्किंगमध्ये पॉवर बँक हे गाडीतून घेतली नाही झालं ना गलावट. हा
एवढं उन्हात कोण येत असते. डोबी डफोर मॅक्रेडियनची आहे ती, फॉर्च्युनरची नाही आहे बघा. अरे पाहून घे पाहून बस इथूनच बस एवढंच. दाखवून ते मग आमच्या गाडीत नवीन सिस्टम आहे. ते मॅक्रेडियनचा पासवर्ड जर का माहीत पडला तर आम्ही शिव्या खाऊ, आणि कोणी चोरली तर काय करा. आणि मी तर एस लिहिलंय, माझं नाव आहे, आयटमचं नाव आहे. आणखी किती दूर आहे, मूर्ख माणूस. हॅलो गाईज, माय स्मॉल सिस्टर. आम्ही आणि हिला ब्लॉग करायचा आहे, थोडा फेमस व्हायचा. चांगलाय काय इथे गाईज, आम्हाला लोक सगळे बघत आहे आणि ते आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्ही युट्यूबर आहेत. आमच्या चॅनलला नका फॉलो करू, नका फॉलो नका करू, सबस्क्राईब सबस्क्राईब नका. दादा साधं पाणी आहे का? इथे आम्ही पाणी भरायला आलो. स्वस्त पाणी घ्यायचे पैसे नाही आहे, आणि त्यामुळे साधं पाणी भरून मागायचं दादाला. आम्ही आलेलो पाणी भरायला. पाईप धुणे केली जोरदार तरी येशील. अगर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तुम्हाला माहिती असेल की आम्ही आता पार्ट 1 पण टाकलेला आहे. जेवढ्या हळू बोलतो तेवढा आवाज नाही घेतो. बुटूच्या अंदरच आहे ते पाण्यात घेण्याचे. शिव्या खाल्ल्यावर कसं वाटत? चपलीचं टोकन हरपवलं होतं. शिव्या